लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत विजयने काव्या समजून आता नंदिनीलाच धडकवलेलं आहे. नंदिनी आता काव्यासारखेच सेम कपडे घालून बाहेर पडलेली असते. त्यावेळेस विजय आता जोरात तिला धडक देतो आणि मग नंदिनी एकदम अशी रस्त्यावरती जोरात आपटते. आता नंदिनीलाच धडक दिल्यामुळे आता विजयला असं वाटत असतं की त्याने काव्यालाच धडक दिलेली आहे आणि काव्य आता संपलेली आहे आणि तो तिथून निघून जातो. नंदिनी मात्र रस्त्यावरती पडलेली असते आणि आता तिला खूप त्रास होत असतो. ती एकदम अशी बेशुद्धच पडलेली असते. तिथले जे लोक असतात ते सगळे आता नंदिनीला असं पडलेल्या अवस्थेत पाहून सगळेच जण घाबरलेले असतात आणि तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी ॲम्ब्युलन्सला कॉल करणार असतात. तर इकडे दुसरीकडे आपण पाहतो की काव्या घरी आलेली असते. मानिनी मात्र खूप घाबरलेली असते. काव्याला पाहून तिला बरं वाटत असतं तर ती म्हणते की अगं नंदिनी कुठे आहे, ती अजून आलेली नाहीये. त्यावेळेस काव्या तिला म्हणत असते की आई प्लीज तुम्ही पॅनिक होऊ नका, शांत व्हा, ताईला काहीच झालेलं नाहीये. तर इकडे विजयने आता वसवात्याला फोन लावलेला असतो आणि म्हणत असतो की काव्या आता कायमची गेलेली आहे, ती पुन्हा कधीच घरी येणार नाही. त्यावेळेस वसवात्या म्हणत असतात की विजयराव अहो काव्या सुखरूप घरी आलेली आहे. मग विजयराव म्हणतात की असं कसं, मी तर तिला आता धडक मारलेली आहे, ती कशी काय ती सुखरूप घरी आली. त्यावेळेस वसवात्या म्हणतात की काय तुम्ही तिला धडक मारलेली आहे, अहो नंदिनी काव्यासारखे सेम कपडे घालून गेली होती, म्हणजे तुम्ही नंदिनीला धडक मारलेली आहे. आणि आता वसवात्या खूपच घाबरलेली असते. इकडे नंदिनी मात्र पडलेली असते आणि लोकांनी तिला असा घेर केलेला असतो. सगळे लोक आता नुसते बघत बसलेले असतात आणि ॲम्ब्युलन्सची वाट बघत असतात. तिकडून आता जीवा येतो. जीवाला सुद्धा एवढी सगळी लोक जमलेली पाहून थोडंसं वेगळं वाटतं. तो म्हणतो की काय झालेलं आहे ते, म्हणून आता तो हळूहळू त्या लोकांच्या जवळ यायला लागतो आणि मग तिथली माणसं बोलत असतात की ॲम्ब्युलन्स यायला खूप उशीर होतोय, अजून ॲम्ब्युलन्स आलेली नाही आहे आणि कधी येणार आहे, तोपर्यंत ह्या बाई मरून जातील. तर आता जीवा थोडासा जवळ आलेला असतो, पण आता त्या सगळ्या माणसांचं बोलणं ऐकून तो आता ॲम्ब्युलन्स आणण्यासाठी किंवा गाडी आणण्यासाठी आता परत माघारी जाणार आहे. पण त्याने अजून पाहिलं नाही आहे की ती पडलेली दुसरी तिसरी कोण नसून नंदिनी आहे. तर आता नंदिनीच्या बाळाला काय होईल का, नंदिनी वाचेल का, हे आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. आवडला असेल व्हिडिओ तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.